नागपुर में आयोजित जिला नियोजन विकास समिति डीपीडीसी की बैठक के दौरान कांग्रेस नेता और पूर्व मंत्री डॉक्टर नितिन राउत ने शहरी विकास और निधि आवंटन के मुद्दे को प्रमुखता से उठाया। उन्होंने महाराष्ट्र में तेजी से हो रहे शहरीकरण का हवाला देते हुए कहा कि डीपीडीसी का अधिकांश फंड ग्रामीण इलाकों में चला जाता है और जब शहरों के विकास की बात आती है तो नगर निगम की ओर इशारा कर दिया जाता है। बैठक में लंबी चर्चा के बावजूद शहर के मुद्दों को पर्याप्त जगह न मिलने के कारण उन्होंने नागपुर के लिए एक अलग मिनी डीपीडीसी या शहर के लिए विशेष बैठक आयोजित करने की मांग रखी, जिसके बाद 27 तारीख को एक मिनी बैठक आयोजित करने का सुझाव दिया गया है। देश में युवाओं और छात्रों की स्थिति पर चिंता व्यक्त करते हुए नितिन राउत ने हालिया लाठीचार्ज की घटना पर सरकार को आड़े हाथों लिया। उन्होंने कहा कि सरकार मंचों से देश को युवा भारत बताती है, लेकिन जब वही युवा और छात्र अपनी समस्याओं को लेकर अपनी आवाज बुलंद करते हैं तो उन पर बर्बरता से लाठीचार्ज किया जाता है। उन्होंने इस कार्रवाई को लोकतंत्र पर हमला और तानाशाही का प्रत्यक्ष उदाहरण करार देते हुए कहा कि इस तरह के कदमों से देश के नौजवानों में गहरा आक्रोश और निराशा है। केंद्र सरकार की नीतियों पर हमला बोलते हुए कांग्रेस नेता ने कहा कि आज जब भी विकास पर बहस होनी चाहिए तब केवल नेहरू और गांधी परिवार का नाम लेकर मुख्य मुद्दों से ध्यान भटकाया जाता है। उन्होंने आरोप लगाया कि चाहे मणिपुर में हुई हिंसा हो या फिर सड़कों पर हक की मांग कर रहे किसान, सरकार ने किसी को न्याय नहीं दिया है। नितिन राउत ने साफ किया कि राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी युवाओं, छात्रों और किसानों के इस सड़क के संघर्ष में पूरी मजबूती से उनके साथ खड़ी है। काल जिल्हा नियोजन समिती बैठक झाली, त्यात असं ठरलं की शहर डीपीसी आणि ग्रामीण डीपीसीच्या वेगवेगळ्या बैठका घ्यायच्या। जरी निधी एक असतात तरी बैठकांच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या त्या वेगवेगळ्या विचारात केल्या जाईल। ग्रामीण आमदारांनी याला विरोध केलेला आहे की भविष्यात शहरी आमदारांचा वर्चस्व राहील आणि मग ग्रामीणवर अन्याय होईल। एक लक्षात घ्या की देश बदलतो आहे, प्रदेश बदलतो आहे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नागरीकरण होत आहे, शहरीकरण होत आहे। अशा परिस्थितीमध्ये नियोजन मंडळाचा जो निधी असतो, ज्याला डीपीसीचा फंड म्हटलं जातं, तो मुख्यत्वे ज्या योजना आहेत त्या सर्व ग्रामीण भागासाठी असतात, शहरी भागासाठी काही नसतात। शहरी भागाचं नाव काढलं तर महानगरपालिकेकडे बोट दाखवलं जातं, परंतु राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या अनेक योजना ज्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित असतात। म्हणून काल डीपीसीची बैठक होत असताना मी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विचारणा केली की शहरासाठी नवीन डीपीसी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगळी बैठक या ठिकाणी आयोजित करावी, कारण ग्रामीणच्या मुद्दे जेव्हा चर्चेला येतात आमचा 2-2, 3-3 तास वेळ हा ग्रामीणच्या मुद्द्यांवर जातो, शहरांचे मुद्दे या ठिकाणी चर्चेला होत जात नाहीत। त्यामुळे त्यांनी शेवटी सांगताना सांगितलं की जनगणना आता होणार आहे, या ठिकाणी SIR सुरू आहे आणि नवीन जी काही होणार त्यामध्ये निश्चितच शहराची डीपीसी सुद्धा होऊ शकते असं ते म्हटले। आणि त्यानंतर त्यांनी निर्णय दिला की शहरांचे आमदार आणि शहरांचे प्रमुख महानगरपालिकेशी संबंधित यांची एक मिनी डीपीसी ही 27 तारखेला आम्ही घेऊ आणि तसा निर्णय त्यांनी तुम्हाला ते मान्य आहे का, म्हणजे की ग्रामीणचे आमदार म्हणतात की मग ग्रामीणवर अन्याय होईल भविष्यात? नाही, याच्यात ग्रामीणवर अन्याय होण्याचं काही कारण नाही आहे, कारण ग्रामीणचा कोणताही निधी आम्ही मागून घेत नाही आहोत आणि त्यांच्याशी आमची कोणत्याही प्रकारची तक्रारही नाही आहे। शहराचे जे प्रश्न आहेत ते चर्चेला यावेत आणि त्याला न्याय मिळावा। शेवटी नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा नागपूरचे आहे, त्यामुळे नागपूरचं वैभव टिकवण्यासाठी नागपूरच्या जनतेचं पर कॅपिटा इन्कम वाढावं, नागपूरचा GDP वाढावा या दृष्टिकोनातून आणि या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिली जावी यासाठी असल्या प्रकारचा प्रयोग आणि डीपीसी होणं अत्यंत आवश्यक आहे अशी मांडणी त्या ठिकाणी केली। आपला देश युवांचा देश आहे असं घसा कोरडा करून सांगण्यात येतं।